जिजाबाईचं आणि तुकाराम महाराजांचं पटत नव्हतं. त्याने कुठेतरी लिहिलं असेल ते लिहिलं असेल, पण पटत नव्हतं. तर शेवटी वैकुंठ गमन करताना तुम्हाला माहिती आहे का, माळणीच्या हातात पदर दिला जिजाबाईचा. माळीनबाई, अवली माझी जरा हट्टी आहे, सांभाळ तिला. काय प्रेम, काय प्रेम. प्रेम नाही म्हणता, कसं म्हणता? हां, जिजाबाईचं प्रेम नव्हतं? अरे होतं म्हणून तर चिडत होती, कळलं का तुम्हाला? तिला राग काय यायचा माहिती आहे का? उठतं की विठाल 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 करतं. जेवणाची शुद्ध नाही, खाण्याची शुद्ध नाही, पिण्याची शुद्ध नाही. आता मला सांगा, 5-6 किलोमीटर ते भंडारा डोंगर वर चढून जायचं की म्हटलं तर तिथे रोज भाकरी घेऊन जात होत्या. इथल्या सकाळी डबा तरी करून देतात का? तिथेच जा, कॅन्टीनमध्ये खा. नाहीतर गोडसाहेब चपात्या करून ठेवायच्या फ्रीजमध्ये, ते भरून द्यायचं. लोणचंची बाटली घेऊन जाते ते. नाहीतर मित्र आहे त्याला तुमची अर्धी पोळी द्या, तुम्ही त्याची भाजी घ्या. काय पतिव्रता, पतिव्रता नाही, पतीच्या वर्ता. मी तुम्हाला कोणाला बोललो नाही हां, राग बिग माडू नका, उद्या या. एवढ्याही गोष्टी, एवढ्या तुम्ही जर गोष्टी मनाला लावून घेतल्या माझ्या, तर मग कसं काय व्हायचं? लगेच कल्याण होऊन जाईल ना. कळलं का किती सगुणात अवघड आहे? पण एवढं सगळं जिजाबाईंनी पोटात घालून, पुढचं सांगतो, तुकोबबार आहे, जेवल्याशिवाय जिजाबाईंनी तोंडात घास घातला नाही. आई, हरिपंडित, बाबांचं वागणं बरोबर नाही. हरी, माझा मुलगा आहेस, तुझ्याकरता मी जीव देईन. पण तुझे वडील माझा जीव आहेत. एका शब्दाने त्यांना नाव ठेवायचं नाहीस. तुझी लायकी नाही, तुझी लायकी नाही. तुला अजून तुझा बाप कळला नाही. कसा माझ्या पोटी आलास कोणाला माहीत. क्या बात. जा. नाथ बाबा निराळे, अगं गिरजा असं करू नकोस. मी थांबवतो, माझी प्रवचन बंद करतो. करायचे नाहीत. देवाला तुमचं प्रवचन कीर्तन आवडतो, याला आवडत नाही. जाऊ द्या, कुठे जायचं तेवढं. असाच असेल काहीतरी सण. पक्वान्न नाही केली होती, पुरणपोळी केली होती आणि त्याच्या आवडीचे पदार्थ केले होते. सकाळपासून गिरजाबाईंना आठवून होऊ लागली हरिपंडिताची. हरी, कुठे गेलास, कुठे जेवतोस? अरे तुझ्या घरामध्ये हजारो माणसं रोज अन्नछत्र चाललंय आणि तू नको तिथे जाऊन जेवायला बसतोयस. काय करावं तुला? जेवायला वाढता वाढता असे अश्रू ओळले आणि नाथांच्या ताटात पडले. नाथांनी वर बघितलं, काही बोलले नाहीत. हात धुतला, तयारी करा, आपल्याला जायचं आहे. ते म्हणले भलताच वेळेला. नाही म्हणले, चला तुम्ही. अहो कुठे? तुमच्या मुलाला घेऊन येऊ. आहे की नाही? सगुण संत जन्माला येऊन दोष दिसले आणि याने दोष बघितलेच नाहीत. घेऊन येऊ त्याला. पुढचं सांगत नाही. जाऊन पदर पसरला आणि घेऊन आले. काय कबुली दिली? मी कीर्तन करणार नाही, मी प्रवचन करणार नाही. तू कर. मान्य. नाथांना माहितीच होतं काय होणार आहे पुढे ते. 2-4 दिवस माणसं आली, पुढे देऊळ रिकामं, नाथ आणि ते दोघंच आणि साथीदार. इतकं सोपं नसतं परमार्थ बाबांनो. बरं का?
लोकाला उपदेश करता येतो, काम नको, क्रोध नको, लोभ नको, दंभ नसतो, पण याच्यातलंच काही सुटत नाही. हेच तर गंमत आहे. याच्या चित्तातलं कुठे सुटलं आहे? कुठे सुटलं आहे? काही सुटलं नाही. कीर्तनात 2 गोष्टी, म्हणून मी जास्ती आगाऊ सांगतच नाही. तुमच्या पुढे बसलेला माणूस, त्याच्यात सगळे काही विकार आहेत. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, दंभ आहे, मत्सर आहे. मग प्रवचन का करता? प्रवचन एवढ्या करताच करतो, सर्व आहे, पण त्याच्यावर कंट्रोल ठेवून चाललं आहे. कंट्रोल पूर्ण ठेवता आलं आहे असंही म्हणणार नाही. प्रार्थना आहे की देवा वेडवाकडं पाऊल पडून देऊ नकोस. मी कधीही मला संत म्हणून म्हटलं की नाही किंवा मोठं म्हणून म्हटलं नाही. प्रत्येक क्षणाला प्रार्थना आहे. म्हटलं की मी काय प्रार्थना करतो माहिती आहे का? पांडुरंगा, लोकांचे माझ्यावर जे प्रेम आहे ते प्रेम कमी होईल असं माझ्यातून काही घडून देऊ नकोस. हजारो मैल माणूस असताना बाबा महाराजांचं नाव काढल्यावर डोळ्यात तसंच राहू दे. असं काही माझ्यातून चूक घडून देऊ नकोस की जेणेकरून त्यांचं प्रेम माझ्यावरचं कमी होईल. नीट लक्षात घ्या, सगुण उपासना इतकी सोपी नाही आहे. माझ्या पुढे प्रवचन ऐकणं हा भाग निराळा, आणि सगळे गुणदोष पोटात घालून, तसे इतके काही दोष माझ्यात आहेत असं नाही मी म्हणणार, पण थोडे का होईना आहे. शेवटी मीही माणूस आहे. मी कधीच म्हणणार नाही की अमकं नाही माझ्यात म्हणून. पण शेवटी हरिपाठाच्या माध्यमातून रोज अनेक वेळा हरिपाठ म्हणतो. उद्देश हाच आहे की आपल्या हातून चूक घडू नये. आली तर हरिपाठाने आपल्याला सांभाळावं. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनाने घेतली प्रचिती आणि आळशी मंदमती केवी तरे. श्रीगुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव. काय तुकोबार आहे माझे, काय माझे नाथ बाबा, काय माझी माऊली, काय माझे पितांबरला तोंड पुसणारे नामदेव राया. काय लढीवाळपणा. सगळे विकार त्यांच्याकडे होते, पण सगळे त्यांच्या ताब्यात होते. ते ताब्यात कशाने राहिले? नामाने राहिले. कुठे मुद्दा आला? सोडली बायको जिजाबाई, पटत नव्हतं असं म्हणतात. मला काही तसं वाटत नाही. कारण गुणदोष पोटात घालून हे सोपं नाही आहे. मोठं उदाहरण देतो नाथांचं. मुलाच्या विरुद्ध बाप आणि बापाच्या, मुलाच्या विरुद्ध बाप नाही, मुलगा बापाच्या विरुद्ध. शब्द मोठे जोखमीने वापरावे लागतात. मुलगा बापाच्या विरुद्ध असं असून सुद्धा डावलून गेला नाथबाबांना. सगळं पैठण नव्हे, सगळा परिसर नाथांच्या मागे होता, आणि एकटा मुलगा त्यांच्या विरुद्ध निघाला. सगुण भक्ती किती अवघड आहे बघा. देवाला पटला म्हणून वैष्णवा घरी देव सुखावला. नवजाय दवडोनी बाहेरी घातला. देव म्हणे माझे पुरतसे कोड. संगती गोड या वैष्णवांची. देव म्हणे माझे पुरतसे कोड. कीर्तनाची देवा आवड मोठी आणि एका जनार्दनी पडली मिठी. कीर्तनामध्ये चोपदार होऊन उभं राहावं, नाथांच्या मागे उभं राहावं, नाथांच्या घरामध्ये पाणी भरावं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाये. काय मला किती वाजतात? 10 वाजता. तुमचं कसं काय? आम्ही पोरं 8 साडेआठला जेवण घेतो. आमच्या सिरियल लागतात, मग ते पुन्हा जेवणाच्या अडचण. मग ते येतो अशाने. जेवलात? आता मग किती वेळ वाट बघायची? ते ठेवलंय, घ्या वाढून. काय प्रेम असं वाहतंय 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 प्रेम, वाहतंय प्रेम. आता मला सांगा, तुकोबारायाला जीव घातल्याशिवाय जी जेवली नाही. मी सगुण भक्ती सांगतोय बरं का,
नीट लक्षात घ्या, किती अवघड आहे. प्रवचनाला येऊन बसणं फार सोपं आहे, पण सतत माझ्याबरोबर राहणं तुम्हाला जड जाईल. कुठेतरी माझे दोष दिसतील, पण ज्यांनी माझ्यावर आयुष्य काढले त्यांना केव्हाही मार्क जास्तीच द्यायला पाहिजेत.